नमस्कार सेविकाताईंनो, कशा आहात? मजेत ना? नाही का? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरताना लॉग इनला अडचण येत आहे, बरोबर ना? चला तर मग ही अडचण तुमची आज या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करूया. सर्वप्रथम प्रधानमंत्री मातृवंदना योजना फॉर्म भरताना आपल्याला एकतर प्रधानमंत्री मातृवंदनाची लिंक हवी असते किंवा ॲप हवे असते. तर आपण दोघांच्या माध्यमातून कुठूनही फॉर्म भरू शकतो. चला तर मी आज लिंकवरून भरून दाखवते तुम्हाला. त्यासाठी गुगलवरती जाऊन मी PMMVY लॉग इन ID टाकला. तिथे आलं प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बरोबर. त्याच्यावर आपल्याला टिक करायची. त्या वेबसाईटला जायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते. त्यावर गेल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन झाले प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं. तर तिथे जाऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकायचं आहे. यूजर ID आणि पासवर्ड आता मी माझा सेव्ह करून ठेवलेला आहे, तर तो तिथे डायरेक्टली आलेला आहे. त्याखाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकताना एकदम क्लिअरली चेक करून घ्यायचं आहे, बरोबर टाकायचं आहे आपल्याला. लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपला यूजर ID दिला जाईल, तो बरोबर आहे का ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला सांगितलं जाईल. तर तो मी व्हेरीफाय केला. त्यानंतर आपला रजिस्ट्रेश केलेला मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP माझ्याकडून चुकला होता, त्यामुळे मला असा मेसेज आलेला आहे. तर तो मी माझा क्लिअर करून परत टाकलेला आहे. व्हॅलिड झाल्यानंतर आपल्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्डवरती आपले नाव दिलेले साईडला माझे. तिथे लँग्वेज म्हटलेलं आहे एका साईडला. तर तिथे लँग्वेजवरती जाऊन तिथे सर्व प्रकारचे लँग्वेज दिलेले आहेत. तर आपल्याला ज्या भाषेत फॉर्म भरायचं आहे ती भाषा आपण सिलेक्ट करायची. येथे मी मराठी सिलेक्ट केलेलं आहे, कारण मराठीत मला फॉर्म भरायचं आहे. ते झाल्यानंतर बाजूला एका साईडला ज्या 3 रेषा दिसत आहे त्यावर आपल्याला जायचं आहे. तिथे जाऊन डाटा एंट्रीवर आपल्याला क्लिक करायची. तिथे आपल्याला विचारलं जाईल की तुम्हाला काय करायचं आहे. तर आपण बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायची. ते झाल्यानंतर आपल्यासमोर लाभार्थी नोंदणीचा फॉर्म ओपन होईल. तर त्यासाठी त्याची वैयक्तिक माहिती भरायची. सुरुवातीला आपण ते लाभार्थी केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असेल तर त्यांच्यासाठी ही योजना लागू नाही आहे. तर आपल्याला तिथे फॉर्म डायरेक्टली बंद होतं. आपण नाही म्हणायचं आहे. पुढे जाऊन ते लाभार्थीला आपण पहिल्या मुलीसाठी लाभ देतो आहे की दुसऱ्या अपत्यासाठी, तर ते तिथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर मी पहिल्या वेळेचा फॉर्म भरते, तुम्हाला डेमो दाखवते. त्या लाभार्थीकडे आधार कार्ड आहे का असं विचारलं जाईल. तेथे आपल्याला क्लिक करायचं. खाली त्या लाभार्थीचे नाव विचारले जाईल. तिथे XYZ जे लाभार्थीचे तुमच्या लाभार्थीचे जे नाव असेल ते तुम्ही तिथे टाकायचे. नाव टाकल्यानंतर खाली त्या लाभार्थीचा आधार कार्ड विचारलं जाईल. तर तिथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्या हिरव्या चौकोटमध्ये तुम्हाला जे दिसतंय तिथे विचारलं जातं की तुमचं हे लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी आहे का, किंवा त्याचं फेस कॅप्चर झालेलं आहे का. तर माझं झालेलं आहे म्हणून मला अडचण आली नाही. तिथे खाली त्या लाभार्थ्याची जन्मतारीख विचारली जाईल. त्यानंतर तो कोणत्या कॅटेगरीचा ST SC OBC ते विचारलं जाईल. त्यानंतर लाभार्थीचा मोबाईल नंबर विचारून तो मोबाईल कोणाचा आहे ते तिथे आपल्याला करायचं आहे. मोबाईल नंतर आपल्याला त्या लाभार्थीला आपण का लाभ देतोय तर त्याच्या पात्रतेचा पुरावा आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ श्रम कार्ड, रेशन कार्ड यांच्या असं आपल्याला 10 त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही एक कागदपत्र आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे. तिथे ते मेन्शन करायचं आहे आणि तिथे त्या ओळखीचा पुरावा टाकायचा आहे, ओळख क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो पात्रतेचा पुरावा आपण दिला आहे त्याचा आपल्याला तिथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर RCH नंबर त्या गरोदर मातेचा आपल्याला तिथे नोंदायचा आहे, जो लसीकरण कार्डवरती लिहिलेला असतो.
त्यानंतर ते लाभार्थीची नोंदणी कधी केलेली आहे RCH कार्डमध्ये ती माहिती आपल्याला तेथे भरायची. तेथे कॅलेंडर ओपन होतं. त्या कॅलेंडरनुसार आपण ती माहिती भरू शकतो. त्यानंतर त्या लाभार्थ्याची शेवटच्या मासिक पाळीचा दिनांक विचारला जाईल. प्रसूतीपूर्व तपासणी कधी झालेली ती दिनांक विचारला जाईल, ते आपल्याला तेथे टाकायचे. त्यानंतर त्या लाभार्थीचा पत्ता विचारला जाईल. ते कोणते गाव, तालुका, जिल्हा, राज्य सर्व विचारलं जाईल. ते आपल्याला तेथे व्यवस्थित माहिती टाकायची. ते सर्व झाल्यानंतर फॉर्म सबमिट होतो. फॉर्म सबमिट झाल्यानंतर जर आपल्याला लॉग आउट करायचे तर आपण त्या 3 लाईनींवरती जाऊन परत शेवटी साइन आउट नाव आहे तिथे जाऊन आपण लॉग आउट करायचे. तर मेन प्रॉब्लेम हाच आहे की प्रत्येक वेळा आपण जेव्हा साइन इन करतो किंवा लॉग इन करतो तर आपण त्या ॲपच्या किंवा ते साईटच्या बाहेर पडताना आपल्याला लॉग आउट करायचे. मी तुम्हाला ते करून दाखवलेलं आहे आणि आता परत माझा यूजर ID आणि पासवर्ड टाकून दाखवलेला आहे. परत मी लॉग इन केलं तर लॉग इन झालं. का बरं? तर मी ते मागच्या वेळी जेव्हा मी फॉर्म भरला तर तेव्हा मी लॉग आउट झालेली होती. तर मेन अडचण हीच आहे की आपण प्रत्येक वेळी लॉग इन करतोय पण लॉग आउट करायचं विसरून जात आहे सेविका. तर प्रत्येक वेळी लॉग इन केल्यानंतर लॉग आउट करायचे. तर कशी वाटली माझी दिलेली माहिती? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट्स करा. धन्यवाद.